नमस्कार. मी डॉक्टर नंदू काशीराम भुते, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. माझी मिसेस डॉक्टर दीपिका नंदू भुते, आमचे सहकारी मित्र डॉक्टर महेश तनपुरे सर यांच्याकडनं जी काही पॅशनच्या वतीने DMIT जी काही टेस्ट घेण्यात येते त्या संदर्भात आम्हाला माहिती झाली. त्याचे जे काही फायदे आहेत त्याबद्दलचे फायदेसुद्धा आम्हाला त्यांच्याकडनं कळाले. नंतर आम्ही ती DMITची जी काही टेस्ट आहे ती करून घेतली. त्याच्या संदर्भातला रिपोर्टसुद्धा आम्हाला प्राप्त झाला. ही DMIT टेस्ट केल्याच्या नंतर नेमकं आपण काय आहोत आणि आपण जे काही आहोत त्याबद्दलची जे काही कारणं आहेत त्याबद्दलची सखोल माहिती. बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहिती असतात, परंतु त्या का आहेत त्याबद्दलची शास्त्रोक्त जी काही माहिती आहे ती संपूर्ण माहिती या DMIT टेस्टच्या माध्यमातून कळाली. आणि त्यामुळं आपल्यामधल्या ज्या काही हिडन ज्या काही गोष्टी असतात, ज्या काही क्वालिटीज असतात, बरोबर, किंवा जी काही आपली जडणघडण झालेली आहे ती जडणघडण का झालेली आहे याबद्दलची सखोल माहिती या टेस्टच्या माध्यमातून मला कळाली. मलाच नव्हे तर माझ्या मिसेसला आणि तसंच आमच्या मुलांना सुद्धा त्यांच्यामधले जे काही गट्स आहेत ते कोणत्या आहेत आणि त्याबद्दल आपण पुढे काय करायला पाहिजे, त्याला कोणती दिशा देणं गरजेची आहे. आपल्यातलं जे काही सुप्त गुण आहेत, जे काही पॅशन आहे त्यावर आपण काम केलं तर आपल्याला भविष्यामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होऊ शकतो. आपल्यालाच नव्हे तर आपल्या समाजाला किंवा आपल्यातल्या जे काही गोष्टी आहेत, जे काही आपल्यातलं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला अतिशय चांगल्या प्रकारची चालना आपल्याला देता येऊ शकते हे या DMIT टेस्टच्या माध्यमातून आम्हाला कळाली. आणि नक्कीच याचा फायदा आम्हाला पर्सनली होणारच आहे, त्यासोबत माझ्या कुटुंबाला सुद्धा होणार आहे. नक्कीच याचा फायदा भविष्यामध्ये सामाजिक जे काही घटक आहेत ज्यांच्यामध्ये आम्ही काम करतो त्यांना सुद्धा नक्कीच याचा फायदा होणार, यात कुठलीही शंका नाही. ओके मॅम, तुमचा काय एक्सपिरियन्स, कसं वाटलं तुम्हाला? नमस्कार, माझं नाव दीपिका भुते. DMIT टेस्ट बद्दल उत्सुकता होती तनपुरे सरांनी सांगितल्याप्रमाणे की आणि ती आज प्रत्यक्ष उत्सुकता आम्ही पूर्ण केली सरांच्या माध्यमातून. आणि या रिपोर्टवरून असं कळालं की आपल्यामध्ये काय कमी आहे आणि काय चांगले गुण आहेत. त्याच्यामुळे आपण कोणत्या याच्यावर फोकस चांगल्या प्रकारे केल्याने आपल्याला यश संपादन करता येईल या DMIT टेस्टवरून मला कळालं. आणि त्याचबरोबर मी माझ्या मुलाची सुद्धा DMIT टेस्ट केली, त्याच्यामुळे त्याची जी एनर्जी लेवल आहे ती कळाली आणि त्याच्या त्या एनर्जी लेवलला कशा प्रकारे वळण देता येईल ते आम्हाला कळालं. त्याच्यामुळे ही DMIT टेस्टची नक्कीच आम्हाला फायदा होईल. तो माझ्या दोन्ही मुलाला आम्ही नक्कीच त्याची लहान मुलाची पण DMIT टेस्ट करून घेऊ. त्याचे पण आम्हाला गुण जाणण्याची उत्सुकता आहे की आमच्याप्रमाणेच त्याच्या पण एनर्जी लेवल काय आहे. तर या टेस्टचा नक्कीच आम्हाला फायदा होईल आमच्या कुटुंबासाठी. आणि तसेच आम्ही आमचे जे कुटुंबातील सदस्य आहेत त्यांना पण या टेस्टचा कसा प्रकारे फायदा करून घेऊ हे नक्कीच आम्ही बघू. ओके. आणि हां, येस. त्यासोबतच हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांना एक विनंती आहे की ही जी काही DMIT टेस्ट आहे ही अतिशय महत्त्वाची आहे आणि याचा फायदा ओळखून आणि भविष्यामध्ये याचा काय फायदा होऊ शकतो ही सर्वांनी केली तर अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स प्रत्येकाला मिळतील. नक्की. सर आणि मॅडम, जे रिपोर्ट्समध्ये ज्या गोष्टी सांगितल्या त्या पटल्या तुम्हाला? हो, नक्कीच जवळपास 99% गोष्टी आम्हाला पटलेल्या आहेत आणि त्या बऱ्यापैकी पटल्यात. आणि त्याचा जो काही अनुभव आहे तो आम्ही मागच्या काळामध्ये सुद्धा घेतला आणि वर्तमान काळामध्ये सुद्धा त्याचा प्रत्यय आम्हाला आलेला आहे. आणि त्यामध्ये जे काही त्रुटी होत्या किंवा आपल्यामध्ये जे काही गट्स आहेत किंवा जे काही आपल्यामधले जे काही प्लस पॉईंट आहेत किंवा निगेटिव्ह पॉईंट आहेत ते आपल्याला कळाले. त्यामुळं जे काही आपल्यातल्या सकारात्मक गोष्टींवर जास्त काम करून आपल्याचं जे काही पॅशन आहे त्याला आपल्याला चालना देऊन आपल्याला यशाचं उत्तुंग शिखर गाठता येईल हे या टेस्टच्या माध्यमातून आपल्याला कळालेलं आहे. नक्कीच. तुमच्या मुलाची पण टेस्ट झाली तर तुम्हाला वाटतं याचा पॅरेंटिंगसाठी तुम्हाला फायदा होईल? नक्कीच 100% याचा नक्कीच फायदा होईल. कारण त्याच्यातले जे काही गुण आहेत, अर्थातच आपल्याला माहिती असतं की बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, त्याचे आम्हाला ते दिसलेले आहेत. परंतु ही टेस्ट केल्यामुळं त्यातले जे काही आमच्या स्वानंदमधले जे काही गुण आहेत ते आम्हाला कळाले आणि त्याला नक्कीच पुढे चांगल्या प्रकारे चालना
देता येईल. त्या मुलामधलं आमच्या जे काही पॅशन आहे त्या पॅशननुसार त्याला तसं सुसंस्कृत करता येईल, तसे संस्कार घालता येईल, त्या प्रकारचं शिक्षण किंवा त्या क्षेत्रामध्ये त्याला टाकून त्याच्या आवडीचं क्षेत्र त्याला नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आयुष्यामध्ये समाधान हा अतिशय महत्त्वाचा गुणधर्म असतो. आणि ते समाधानासाठी ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल, त्या क्षेत्रामध्ये आपण काम केलं तर नक्कीच आपल्याला म्हणजे जीवन जगण्यासाठी जे काही पैसे आपल्याला त्यातून मिळवता येतील, परंतु त्याहीपेक्षा त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर जो काही आनंद आणि समाधान आहे तो आपल्याला मिळणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळंच आपल्या जीवनाचं कल्याण होतं, हे या टेस्टच्या माध्यमातून मला कळालेलं आहे. नक्की 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 सर, थँक्यू व्हेरी मच तुमचा व्हॅल्युबल फीडबॅकसाठी. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद.